भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जाफराबाद शहरातील लुंबिनी आणि आनंद बौद्ध विहार या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दरम्यान जाफराबाद शहरातील मुख्य रस्त्यावरून कॅन्डल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मेणबत्त्या लावून महामानवाला अभिवादन करण्यात आले। यावेळी जाफराबाद शहरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज दिनांक 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाफराबाद शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका सिद्धार्थनगर आंबेडकर नगर हे सर्वांनी येथे आंबेडकर चौकात येऊन मानवंदना दिली। तर सर्वांकडून मानवंदना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। सिद्धार्थनगर आणि आंबेडकर नगर यांच्या वतीनं आंबेडकर चौक इथं येऊन बाबासाहेबांना मानवंदना दिली आणि सर्वांचे आभार। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र अभिवादन करतो। आणि आज या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या भारतातच नव्हे तर या जगामध्ये या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण जनता ही अभिवादन करत आहे। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून लहान असो मोठा असो श्रीमंत असो गरीब असो दुबळा असो शेतकरी असो यांना एका मताचा अधिकार दिलेला आहे। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सिद्धांत दिलेला जो राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेवर हा भारत देश चालत आहे। आणि हा भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की जी संविधान लिहित आहे ते संविधान हे सर्वात जगामध्ये नंबर 1चं संविधान असेल। आणि खरंच आज या जगामध्ये नंबर 1 संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिहिलेलं संविधान आहे। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करण्यासाठी जगामधून किंवा भारतातून महामानवासाठी या मुंबई या चैत्यभूमी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जात आहे। आणि तिथं लाखोच्या अनुयायाने आज अभिवादन केलेलं आहे। या अभिवादनासाठी तिथे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे तिथल्या महानगर BMC असेल या महाराष्ट्र शासन असेल त्यांना चांगल्या प्रकारे तिथलं नियोजन केलेलं आहे। आणि तिथं नियोजन असं केलेलं आहे की प्रत्येक स्टॉलला प्रत्येक ठिकाणी स्टॉलवर कोणत्याही माणसाला प्रॉब्लेम येऊ नये किंवा तकलीफ होऊ नये जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ही जागोजागी त्या तिथल्या प्रशासनाने केलेली आहे। आणि या जाफराबाद शहरामध्ये सकाळी मानवंदनेसाठी सकाळी सगळ्या नगरामधून या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मानवंदना दिली। आणि सायंकाळी सिद्धार्थनगर असो आंबेडकर नगर असो सह्याद्री पार्क असो संभाजीनगर असो या ठिकाणाहून मानवंदना देण्यासाठी सगळ्यात मोठाची म्हणजे महिला मंडळ असो आम्ही सगळेजण जनता मुलं लहान मुलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी आलेलो आहो। मी परत एकदा या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र अभिवादन करतो मानवंदना देतो आणि थांबतो। प्रतिनिधी राहुल गवई NTV न्यूज मराठी जाफराबाद जालना।